अनेक प्रबोधनकार आले का नाही, अनेक वक्त्यांनी आपल्याला कळवलं का नाही, मग धतुरा बदल काय झाला? आजही धुळ्याबद्दल भांडणं चालू आहेत, आजही नवरा बायकोची भांडणं चालू आहेत, आजही चौकात तिघ बसल्यावर चौथ्याबद्दल डायलॉग घालले, म्या पाहिलं त्याला दुपारा, माया देखत घुसलं ते घरा, त्याच चालू आहे. किती वर्षापासून चालू आहे? 12व्या शतकापासून. अरे धतुरा बदल काय झाला? कोणाच्या भाषणांबद्दल काय झाला? 12व्या शतकापासून संत महात्मे बोलत गेले, काही सुधारणा झाली का? झाली का सांगा ना. मग माझ्यामुळे होणार आहे का? नाही. झाला कार्यक्रम फुकट. सिंपल प्रश्न विचारतो, जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे? जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे? भारतात. कुठे? अमेरिकेत. कुठे देव? अमेरिकेत कुठं आलं बाईच्या अंगात मारी आई? अमेरिकेत कधी ऐकलं बाई झुलू लागली? कोणतरी डबडं वाजवलं, डड्डांग टट्टांग, डड्डांग टट्टांग, अरे बापरे, तिचे केस सोडलेले बापा, आणि देव ती अंगात या, एवढा देव तू चांगला आहे. देव ती अंगात येईल, ती अंगात बाबासाहेबांचे विचार यावेत, त्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचे विचार यावेत, त्या अंगात अरे कोणी बायकोसाठी ताजमहल बांधला त्यापेक्षा माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य उभं करायचंय, त्यासाठी रायगड बांधायचाय, हे स्वप्न तिच्या डोळ्यात यावं. त्या अंगात मर्यादेतच काय आली? मग जगात सर्वाधिक जास्त देव कुठं? जगात सर्वाधिक जोरात उत्तर द्या, कुठे? सर्वांनी हातवर करा, सर्वांनी हातवरती करा, सर्वांनी. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा. काही झोपलेले असेल त्याला सांगा, कार्यक्रम संपायचा राहिला. एखादा असेल बाजूला, बायकोच्या ताणामुळे इथं झोपले, काही काही इथं बाय आहेत, त्या इथं बसल्यावर त्याला ताण आहे. कुलूप लावले, पण कुलपाला शेवटचा झटका द्यायचा राहिला. शेवटचा एक झटका असते ना, लागले नाही पायाचा, एखाद्या बाय हो कुलूप लावले बाय, पण ते शेवटीचे झटका द्यायचा होता, ती विसरूनच गेले. छान विषय दिला मायकल, दारूवर बोला म्हणा, त्यासाठी मला पिऊन यावं लागेल, कारण पेल्याशिवाय पेनाराचं दुःख कळत नाही, हे का नाही? सुधरा. मी आताच सांगितलं मुद्दा, ह्या जयंती कार्यक्रमामध्ये आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा यशोमार्ग हे पाहत असताना तुम्हाला आवर्जून सांगालो, शिक्षणाशिवाय परिवर्तन नाही. दारू याच्यामुळे ते पेते, पहिले याचा दलिंदर मित्र कोण आहे ते तपासा. मायबापाला विनंती, याला बलवाई कोण आले आणि संध्याकाळी झुलत आले तर संध्याकाळी याला मारू नका, सकाळी नील झालं तर याला त्याच्या पसीन्या, त्याला याला सोबत हाना. आणि तुम्हाला जमत नसल मला सांगा, माहिती आपल्याकडे ताप हाच आहे सध्या. आपला कार्यक्रम लय डेंजर आहे, महाराजापेक्षा डेंजर आहे. कोणी चहाचे पैसे घेईन, कुठं हॉटेलवर पैसे घेईन, महाराजच आपण टोल टॅक्सवर पैसे घेणं, सध्या कार्यक्रम डिलीट, लोक कोमात आहेत. पण एक विनंती आहे की बाबा तुम्ही व्यसन करा. इथं बसलेल्या पोरीला विनंती आहे, कॉफी शॉप मध्ये बसायचं बाळा, तुला कॉफी शॉप मध्ये बसायचंय, तू लोकल दारू पिऊ नको. भांगा त्याच्याकडे 30 आणि तुझ्याकडे 50, 80 रुपयाची क्वार्टर. आणि तिसऱ्या फोन लावला, चकण्याला हीच दे ना, भिकारी चाळे करायचं नाही. अरे आपण नोकरी लागलो पाहिजे, आपला पहिला पगार आला पाहिजे, आपण शॅम्पियन पॅक पेला पाहिजे. ते ना तू 5-1 हजाराचा पॅक पे, या बापाल 5, हे का नाही? तुझा बाप 90 हाणाला आणि तू बी 90 हाणाला, माय तानात ना, हे का नाही? अरे माझं म्हणणं आहे, व्यसन करा, व्यसन अभ्यासाचं करा, व्यसन करा, मायबापाच्या दुःखासाठी भांडायचं त्याच्यासाठी करा, व्यसन करा. आपला बाप स्टेजवर आला पाहिजे. आज इथं पण एवढूसा स्टेज आहे, बाप खाली का बसलाय? परिस्थितीमुळं. मग तुम्ही तरुण आहेत ना, वो दरिया है क्या जिसमें नहीं रुवानी, जोश नहीं लल्ला तो किस काम के तेरी जवानी. जवानी म्हणजे सलसल रक्त पाहिजे, डोकं शाबूत पाहिजे, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. दारू पिवाच कशी वाटते तुला? त्यामुळे पहिले मित्र परिवार हाना. पण एक गोष्ट विनंती करतो, भाषणानं धतुरा काही परिवर्तन होत नाही. मी आवर्जून प्रश्न विचारला,
जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जोरात सांगा मला, जोरात सांगा. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे? संत कुठे? भारतातच. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे? संत कुठे? वक्ते कुठे? प्रबोधनकार कुठे? कीर्तनकार कुठे? भाषण देणारे कुठे? दलिंदर कुठे? यस. काय नक्रा परिवर्तन आहे? जगातले सर्वाधिक जास्त देव भारतात, संत भारतात, कीर्तनकार भारतात, वक्ते भारतात, प्रबोधनकार भारतात, व्याख्याते भारतात, दलिंदर गरिबाचा कार्यक्रम ठोकणारे भिकारचोर भारतात, शाळेची घंटी चोरणारे भिकारचोर, शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोर, नोकरीत 1 लाख पगार असून गरिबांसाठी पैसे खाऊन भ्रष्टाचार करणारे दलिंदर भिकारचोर, डांबरवर गायब करणारे भिकारचोर, सिमेंटवर गायब करणारे भिकारचोर, नवाच्या तुट्या गायब करणारे भिकारचोर. काय धोत्रा परिवर्तन? लावलेले झाडं उठून नेणारे भिकारचोर, झाडाचा तिघातच गायब करणारे भिकारचोर. परिवर्तन काय? कोणाच्या भाषणानं? आणि म्हणून एकच विनंती आहे, भाषणानं परिवर्तन झालं नाही. विचार मंचावर मान्यवरांना सांगतो, जगातला एकमेव देश आहे अर्ध्या देशात पानपोय ठेवलेला ग्लास साखर दणात बांधून ठेवावा लागते, ते देश भारत आहे. पानपोय ठेवलेला ग्लास साखर दणात बांधून नाही, एडिंग करून. ग्लास नेते कोण नाही? ग्लास नेते अमेरिकेचा माणूस येते, जपानचा माणूस. जगातला एकमेव देश आहे ज्या देशात बँकेतला 2 रुपयाचा बिना ढकनाचा तेल सुतळीन बांधून ठेवावं लागते. कोण नेते रे? काय परिवर्तन झालं? जगातला एकमेव देश आहे, रोड झाल्यावर कळतं या भिकार चोटाला पाईपलाईन टाकायची राहिली. करतोय कोण रे? जगातला एकमेव देश आहे. अरे ट्रेन मधल्या संडाचं टमरेल बांधून ठेवायची वेळ या देशात. संडाचं टमरेल बांधून ठेवायची वेळ. काय परिवर्तन झालं? अरे त्या जपान जर्मनीचे लोक प्रवासाला निघले ना, सुई धागा सोबत ठेवतात. राष्ट्राची संपत्ती आपली आहे. कुठं सीट फाटलेलं दिसलं शिवून टाकता येईल. आपलं भिकारचोर एक सीट बसलं, पाहते पहिले सीटात 1 बोट जाते का? 2 बोट जातात का? 3 बोट जातात का? आणि जोपर्यंत सीटातला पुठा याच्या हातात येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. आता काही इथं बसलेत, चटई चांगली टाकलेली, आयोजन कमिटीने चांगली सोय केली. यानं बसल्या बसल्या चटईला नखानं कुरतडून पाहिले आणि त्याच्यात 1-2 धागे निघले, खालची जमीन दिसली, याचा आत्मा पावन झाला. काय परिवर्तन झालं? बाप या नात्यानं बायकोचं चुकलं माफ करा, माय या नात्यानं बाईचं चुकलं नवऱ्याला माफ करा. परिवार एकत्र चालला पाहिजे. आपल्या लेकरांना शिकवा. संध्याकाळी 8 ते 10 मध्ये जगात काय चालतंय याचं परिवर्तन करा. 9च्या नंतर आपलं पोरग घरी आले, ते कोणाच्या संगतीत आहे? दारू पिऊन आले ना, म्हणून सांगितलं आयोजन कमिटीला, मायच्या ना उद्यावर रविवार आहे, भाषण अख्खं चुलीत जाऊ दे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुपारची 2, सायंकाळी 5, आयोजन कमिटी संध्याकाळी 9, ठोकम ठाकीचा कार्यक्रम. हे जर तुम्ही केलं, पोरात धमकच नाही दारू पिऊन यायची. तुम्ही आतापासून त्याला नीट करा, आतापासून नीट करा. आणि एक काम करा, काय किती ले तू सांग किती ले तिला सोबत सत्कार पाहिजे मायबापाचा, शिक्षकाचा, आणि मग नंतर मोहा. छान आहे का तू? पण लेकराचा नाद करायचा नाही. शिक्षकांना विनंती आहे, मायबापांना विनंती आहे, त्याला समजून घ्या. आता एक शिक्षक वर्गात शिकू लागले, बेरीज करणे शिकू. मग एका पोरीला म्हणले, बाळा असं समज की याकडे मी 2 पेरू दिले. पोरगी म्हणले काय हरकत नाही. मी आणखी 2 पेरू दिले. पोरगी म्हणली सर काय हरकत नाही. मी आणखी 2 पेरू दिले. किती झाले? ती म्हणली 7. मास्तर कोमात गेलं. मास्तर म्हणलं बाळा तुला पहिले 2 पेरू दिले, पुन्हा 2 दिले, पुन्हा 2 दिले, किती झाले? ती म्हणली 7. शिक्षकाला ताण आला. शिक्षकानं छडी हातात घेतली, डबल विचारलं
तुला 2 बिड्या दिल्या, पुन्हा 2 बिड्या दिल्या, पुन्हा 2 दिल्या, किती झाल्या? ती म्हणली 6. आता मात्र शिक्षकाला लय ताण आला. शिक्षक पुन्हा म्हणले, ए तो नाव काय बरं? नाव मी सांगू तू, तुम्ही मुद्दाम 10 वर्षांनी ठरवून केलता कार्यक्रम. तुम्ही मोठे झाले फक्त माझ्या क्लासला या, तुम्हाला असं हाणतो एखादीशी. हा मग शिक्षकांनी डबल विचारलं, बाळा तुला 2 पेरू दिले, 2 पेरू दिले, 2 पेरू दिले, किती झाले? 7. शिक्षकांनी पुढे बोललं, 2-4 हक्काडी खाल्ली. डबल विचारलं, तुला 2 बिड्या दिल्या, 2 बिड्या दिल्या, 2 बिड्या दिल्या, किती झाल्या? 6. तुला 2 पेरू दिले, 2 पेरू दिले, 2 पेरू दिले, किती झाले? 7. शिक्षकाने डोकं भिंतीला आणून घेतलं. शिक्षक म्हणले, बेरीज विसरली पोरायची. शिक्षकाने डबल विचारलं, असं हातात कानरूक घेतलं आणि नीट सांग मला, नाही तर तुम्ही याला माझ्या हाताने. तुला 2 बिड्या दिल्या, 2 बिड्या दिल्या, 2 दिल्या, किती झाल्या? सर 6. आता तुला 2 पेरू दिले, 2 पेरू दिले, 2 पेरू दिले, किती झाले? सर माईचान सांगतो मारू नका, 7 होतात पण माझ्या पिशवीत एक आहे म्हणून मी 7 सांगू लागलो. तसे लहान लेकर यायला कुठलाही ताण नाही, कोणाचे 10-5 घ्यायचे नाही. काल त्यानं मला मटेरियल चाललं होतं, आज मही बारी आहे. त्यानं काल मला 90 पाजली होती, आज मही बारी आहे. असा कुठलाही ताण नाही. काही काही फायनान्स फिरवायचे, काही कोणाचे बुडवायचे, काही कोणाचा कार्यक्रम ठोकायचा आहे, काही मुद्दाम गावात दुसरं वातावरण निर्माण केले. पण हे लहान लेकर यांचा विषय खूप छान आहे, कारण यांच्यासाठी छान वाक्य आहे. कागद की कश्ती थी नदी का किनारा था, खेलने की बस्ती थी दिल बचपन आवारा था. कागज की कश्ती थी नदी का किनारा था, खेलने की बस्ती थी दिल बचपन आवारा था. हम कहा गए समझदारी की दुनिया में, वो बचपन बहुत प्यारा था, वो बचपन बहुत प्यारा था. चांगला विषय. तुम्ही काय लय मोठा अभ्यासाचा ताण घ्यायचा नाही, घेतच नाही म्हणा. ताण ताण नावाचा शब्द आमच्या डिक्शनरीत आला नाही की आम्ही काय म्हणा, आमचे मोठे टोनगे घेले तर आम्ही काय घ्या. अभ्यास करा, मोठे व्हा. येणाऱ्या काळात आपला सत्कार सन्मान इथं झाला पाहिजे. वेळ म्हणजे इथून निघायचे जवळपास 4-5 पुण्याला वाजतील. सकाळी 6ला एअरपोर्टवर जायचे, म्हणून मला या ठिकाणी बोलवलंय. बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. लेकरांना शिक्षणात काही अडचण असेल, ऑनलाईन जरी क्लास करायचा त्याच्यातही फीस नसेल, ऑफिसचा नंबर युट्यूबला येतो, त्याच्यातून कॉल करा, त्याच्यातून मोफत तयार करेल. काहीला पुस्तकं नसतील, काहीला शैक्षणिक साहित्य नसतील, तर परभणीला यायचं पण शिकायचं, मोठं व्हायचं. येणारा का तुमचा सत्कार समारंभ या आयोजन कमिटीने इथं केला पाहिजे अशी एक अपेक्षा तुमच्याकडून करतो. मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. माझा जो काही योग्य तो सत्कार सन्मान केला त्याबद्दल सर्वांच्या हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. आणि एकदा जोरदार नारा होऊ द्या, छत्रपती शिवाजी महाराज की, बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य रत्न साबळे यांचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय लवजी, जय भीम, जय